नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। नागपुर में महाराष्ट्र प्लम्बर एसोसिएशन द्वारा 2 दिवसीय प्लम्बिंग एक्सपो का आयोजन किया गया था, जिसे जबरदस्त प्रतिसाद मिला। इस एक्सपो में प्लम्बिंग क्षेत्र में नए तकनीकी विकास, आधुनिक प्रणालियां और प्लम्बिंग के महत्व पर विस्तार से जानकारी दी गई। नागपुर प्लम्बर एसोसिएशन के अध्यक्ष ने अपने संबोधन में कहा कि प्लम्बिंग किसी भी घर और इमारत का एक महत्वपूर्ण हिस्सा है। साथ ही सरकार ने प्लम्बिंग शिक्षा के लिए कई योजनाएं शुरू करनी चाहिए, जिससे इस क्षेत्र से जुड़े लोगों को अधिक रोजगार के अवसर मिलेंगे और वे भारत के विकास में योगदान दे सकेंगे। आप सुनते हैं जीवन राजपूत, श्री एसोसिएट प्लम्बिंग इंजीनियर और कंसल्टेंट, जो इस क्षेत्र में एक अहम भूमिका निभा रहे हैं। मी जीवन राजपूत, मी प्लम्बिंग इंजिनियर कन्सल्टन्सी सर्व्हिस मध्ये काम करतो। मी 17 वर्षापासून प्लम्बिंग क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि महाराष्ट्र प्लम्बिंग असोसिएशनचा विदर्भ प्रमुख म्हणून काम करत आहोत। आम्ही हा एक्सपो महाराष्ट्र प्लम्बिंग असोसिएशनचा 14 ते 17 फरवरी या 4 दिवसामध्ये केला। तो एक्सपो प्लम्बिंग क्षेत्राशी निगडित होता। त्या प्लम्बिंग मध्ये ऍडव्हान्स तंत्रज्ञान काय आहे, वॉटर फिल्ट्रेशन पासून तर प्लम्बिंग सिस्टम पर्यंत, ड्रेनेज सिस्टम पर्यंत, तर याचा जो एक्सपो आहे त्याचा सर्वांना खूप आवडला। असं कुठेतरी नागपूरमध्ये व्हायला पाहिजे का, प्लम्बिंग बद्दल ही माहिती प्रदान झाली पाहिजे। भरपूरशा लोकांचं म्हणणं होतं की प्लम्बिंग क्षेत्रामध्ये भरपूर ऍडव्हान्स आहे, पण कोणी अवेअरनेस नाहीये। तर हा एक्सपो खरंच चांगला झाला असा प्रत्येकाचा प्रतिसाद आम्हाला मिळाला। आणि कसं काय, मी भरपूरशा एक्झिबिशनला भेट देत असतो, पण एक्झिबिशनला भेट देत असताना आर्किटेक्चर, जसं आपल्या नागपूरमध्ये रचना एक्झिबिशन होतं, जे आर्किटेक्चर एक्झिबिशन करवतो, त्याच्यामध्ये इंटेरियर डिझायनर पासून, आर्किटेक्चर डिझायनिंग पासून, प्लम्बिंग सुद्धा असं त्यांचा एक्सपो होतो। पण त्या रचना एक्झिबिशन 3 ते 4 स्टॉल असतो प्लम्बिंगच्या, काही नामांकित कंपनी सोबत ते टाईप करून ते स्टॉल तयार करतात। मला असं संकल्पना आली की आपल्या प्लम्बिंग बांधवांसाठी किंवा आर्किटेक्ट बांधवांसाठी, बिल्डर बांधवांसाठी प्लम्बिंग क्षेत्रात काय नवीन तंत्रज्ञान आहे, ही माहिती कशा पद्धतीने आपल्याला देता येईल, यासाठी प्लम्बिंग एक्सपो म्हणजे टेक्निकल विषयावर प्लम्बिंग एक्सपो कसा करता येईल, आम्ही याची विचारमंडळी मांडली। श्री एसोसिएटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर श्री एसोसिएट मध्ये कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात काय? श्री असोसिएटची स्थापना ही 2011 साली झाली नागपूरमध्येच। मी स्वतः त्याचा प्लम्बिंग कन्सल्टंट म्हणून मी डायरेक्टर आहोत। मी स्वतः कॉन्क्रीट डेव्हलपर्स नागपूरमध्ये जी नामांकित कंपनी आहे तिथे 1 वर्ष प्लम्बिंग एज्युकेशन इंजिनियर म्हणून काम केलं। त्याच्यानंतर वृंदावन कन्स्ट्रक्शन मध्ये मी 2 वर्ष काम केलं। त्यानंतर मला असं वाटलं की मी स्वतःचा व्यवसाय करावा प्लम्बिंग मध्ये। एखादा प्रोफेशनल व्यक्ती जर प्लम्बिंग व्यवसायामध्ये काम करेल तर त्याचा विचार करण्याचा मी कुठेतरी बदलेल, म्हणून त्या विचारधारेने मी प्लम्बिंग क्षेत्राची निवड केली। माझं एज्युकेशन ITI पासून तर BE सिव्हिल पर्यंत झालेलं आहे। मी माझं ITI प्लंबर ट्रेड मध्ये झालं, त्याच्यानंतर मी डिप्लोमा प्लम्बिंग, व्होकेशनल डिप्लोमा इन प्लम्बिंग इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल झालं, त्याच्यानंतर BE झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी एज्युकेशन करत करत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि आज जवळपास मला माझ्यासोबत 50 ते 60 आर्किटेक्ट जोडलेले आहेत, बिल्डर सुद्धा जोडलेले आहे, आणि मी त्यांची डिझायनिंगचे पण काम करतो आणि टर्नकी कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करतो। सहसा कोणी प्लम्बिंग क्षेत्र हे निवडत नाही, आपण प्लम्बिंग क्षेत्र निवडलं आणि फक्त निवडलं त्यात सक्सेस सुद्धा करून दाखवलेला आहे। तर काय सांगणार की लोक जे आहेत प्लम्बिंग क्षेत्राकडे का वळत नाही, काय चॅलेंजेस येतात किंवा आपल्याला काय चॅलेंजेस आहेत त्याचा प्रवेश वाटेल? प्लम्बिंग क्षेत्र असं आहे का किचकट पद्धत आहे, प्रत्येकाचा भाग हा फक्त कामापुरता असतो। थोडस आता कसं इझी टू प्लम्बिंग झालेलं आहे, आज मार्केटमध्ये PVC पाईप्स आलेले आहेत, तर त्यामुळे काय तो एखादी वर्ष जरी काम केलं प्लम्बिंग क्षेत्रात तो काम शिकून जातो आणि आपल्या पायावर उभा होतो। पण जर एज्युकेशन जर प्लम्बिंग मध्ये प्रॉपर असेल तो त्या एक प्लंबर एक डॉक्टरची भूमिका निभावेल तेव्हा, कारण त्या प्रशिक्षित प्लंबरला माहित असते की कशा पद्धतीने प्लम्बिंग केलं पाहिजे, त्याचा फ्लो रेट कशा पद्धतीने डिझाईन केलं पाहिजे, ड्रेनेज सिस्टम कशा पद्धतीने केलं पाहिजे, हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, प्लम्बिंग मध्ये नवीन नवीन फिक्चर्स आलेले आहेत त्याच्या कशा पद्धतीने डिझाईन केलेलं पाहिजे, मेजरमेंट त्याचे हाईट्स कॅल्क्युलेशन करून कशा
करायला पाहिजे, तर तो जर शिक्षित प्रशिक्षणार्थी राहिला तर नक्कीच प्लंबिंग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मी केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करतो की प्लंबर विषय हा फक्त मर्यादित 1 वर्षाचा कोर्स न ठेवता किंवा 3 महिन्याचा कोर्स न ठेवता त्यांनी पूर्णकालीन इंजिनिअरिंग, प्लंबिंग इंजिनिअरिंग मध्ये कोर्सेस सुरू करावे, जेणेकरून प्लंबिंग मध्ये बिल्डर्स, आर्किटेक्ट्स किंवा कन्सल्टंट यांना चांगला प्लंबिंग इंजिनियर उपलब्ध होईल. स्किल्ड वर्कर तर मिळेलच, परंतु आपल्याला त्याचा टेक्नोक्रॅट इंजिनियर सुद्धा मिळेल, जेणेकरून तज्ञ व्यक्ती मिळेल. मागे काही वर्ष अगोदर गव्हर्नमेंटची एज्युकेशन स्कीम होती आर्टिझन टू टेक्नोक्रॅट योजना, त्यांच्या अंतर्गत प्लंबिंग, व्होकेशनल डिप्लोमा इन प्लंबिंग, व्होकेशनल डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, व्होकेशनल डिप्लोमा इन कार्पेंटर, हे 3 कोर्सेस चालू होते. पण काही कारणात तो केंद्र सरकारने बंद केले. ते जर पूर्वगत जर आणले तर नक्कीच आपल्या देशाला टेक्नोक्रॅट इंजिनियर उपलब्ध होईल, मला असं वाटते. तरी मी सरकारला विनंती करतो की यांनी पुन्हा प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्होकेशनल एज्युकेशन प्लंबिंग मध्ये आणावे. आता शिक्षेच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर कोणकोणत्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतात? श्री असोसिएट हे प्लंबिंग इंजिनिअरिंग या व्यवसायात काम करते. टॉयलेट प्लंबिंग डिझायनिंग, टॉयलेट ड्रेनेज सिस्टम, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम, अर्बन डेव्हलपमेंट प्लॅनिंग मध्ये काम करते. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग वर काम करते, बायोडायजेस्टर सेप्टिक टँक वर काम करते. स्वतःचा त्यांचा अनुभव आहे बायोडायजेस्टर मध्ये. पुन्हा वॉटर प्रूफिंग सोल्युशन प्रोव्हाइड करते. मला युवांना विनंती आहे का आपण प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे, पण कमी पैशात जर आपल्याला व्यवसाय करायचा तर हा पहिला क्षेत्र म्हणजे प्लंबिंगच आहे. कारण प्लंबिंग मध्ये जेव्हा आपण एखादा कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करायला येतो तर 2 ते 3 हजारात तुम्ही कामाची सुरुवात करू शकता आणि इन्स्टिट्यूट प्लंबिंग म्हणून काम करू शकता. म्हणून प्लंबिंग हा क्षेत्र केव्हाही निवडता येत. आणि पण मला सांगा, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी लोक बघत आहेत त्यांना प्लंबिंग विषयी काही पण क्युरिओसिटी असते, काही विचारणा करायची असेल किंवा प्लंबिंगच्या कामासाठी किंवा प्लंबिंगच्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आपले संपर्क करायचा असेल तर कशा प्रकारे संपर्क केला जाऊ शकतो? माझ्याशी संपर्क करू शकता. मी जीवन राजूरकर, माझा मोबाईल नंबर 9881469039 आहे. माझ्याशी सकाळी 10 वाजतापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत काही प्रॉब्लेम साठी प्लंबिंग विषयी तुम्ही कधी पण मला संपर्क करू शकता. ऑफिस ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 UP श्रीधर रेसिडेन्सी अपार्टमेंट नियर पटेल सेलिब्रेशन, बेसा स्क्वेअर, नागपूर.